हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, आज आपण ग्रंथराज दासबोधामधल्या 5व्या दशकातला 7वा समास पाहणार आहोत. याच्यामध्ये समर्थ रामदासांनी बद्ध लक्षणं दिलेली आहेत. आता बद्ध लक्षण म्हणजे काय ते आपण पाहूया. सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, परिते अवघे चत्वार, बोली जेती. ऐक तयाचे लक्षण, चत्वार ते कोण कोण, बद्ध मुमुक्ष साधक जाण, चौथा सिद्ध. या चौघांविरहित काही चराचरी पाचवा नाही, आता असो हे सर्व काही विशद करू. बद्ध म्हणजे कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी. श्रोते व्हावे सावध, प्रस्तुत ऐका बद्ध, मुमुक्ष साधक आणि सिद्ध पुढे निरोपिले. समर्थ म्हणतात, या पृथ्वीवर माणसांची गर्दी खूप आहे. अनेक प्रकारची माणसं या जगामध्ये आहेत. असं असलं तरी सुद्धा या माणसांमध्ये 4 प्रकारची विभागणी करता येते. आता हे 4 प्रकारचे भाग कोणते, अतिशय सुंदर आणि कल्पकतेने समर्थाने या ठिकाणी या 4 भागाचं विवेचन केलेलं आहे. हे 4 भाग आहेत बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. या चौघांव्यतिरिक्त 5वा भाग होऊच शकत नाही असं समर्थ ठामपणे सांगतायत. आता बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या 4ही प्रकारच्या माणसांचं वर्णन त्यांनी क्रमशः केलेलं आहे. आता या समासामध्ये पहिल्यांदा बद्ध म्हणजे कोण, बद्ध कुणाला म्हणावं हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे. बद्ध मनुष्य म्हणजे कसा असतो, ज्याला आत्मज्ञान नसते, तो प्रपंचाला सर्व काही मानत असतो. अशा बद्ध माणसाला संसार बंधन करून घेत असतो. संसाराच्या बंधनातून मुक्त होण्याची त्याची इच्छा नसते. आपल्या वैभवातून म्हणजे लौकिक वैभवातून, आपल्या श्रीमंतीमधून, आपल्या ऐश्वर्यामधून, आपल्या सत्तेमधून, आपल्या कीर्तीमधून बाहेर पडून मोक्षाप्रत जाण्याची त्याची इच्छाच नसते. असा माणूस बद्ध असतो, म्हणजे बांधलेला असतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. कदाचित मी सांगितले आहे की नाही मला आठवत नाही, पण असली तर असो, पुन्हा एकदा सांगतो. तर एक राजा होता. त्या राजाच्या दरबारी एक अत्यंत विद्वान पंडित राजाचं पौरोहित्य करत होता. अतिशय विद्वान, सगळे वेद शास्त्र संपन्न असा, नम्र असा होता. राजा त्याला नेहमी म्हणायचा की पंडित महाराज, तुम्ही मला मोक्ष मिळवून द्या. बिचारे पंडित म्हणायचे, राजे आपण क्षत्रिय आहात, राज्य करणं हा आपला धर्म आहे. आपण पहिल्यांदा राज्य करा, शासन करा. ज्या वेळेला राज्य सोडण्याची वेळ येईल, आपलं वय होईल, युवराज गादीवर बसतील, तेव्हा आपण मोक्षाचा विचार करू. पण आत्ता आपण मोक्षाचा विचार करू नये. पण राजा ऐकत नव्हता.
राजा म्हणायचा, पंडितजी तुम्ही मला आत्ताच्या आत्ता मोक्षाचा मार्ग दाखवा. काहीतरी करून तो पंडितजींना असं सतत विषय काढून विचारायचा. परंतु दुसरीकडं राजा वैभवात लोळत होता. सगळ्या प्रकारची ऐश आरामी, नाच गाणी हे सुद्धा त्याच्याबरोबर होतं. आता अशा माणसाला मोक्षाचा मार्ग दाखवायचा म्हणजे काय करावं, पंडितजींसमोर प्रश्न पडला. आणि एक दिवस तर राजा म्हणाला, पंडितजी मला उद्याच्या उद्या तुम्ही मोक्षाचा मार्ग दाखवा, नाहीतर मी तुम्हाला या राज्यातून हाकलून लावीन. अत्यंत विमनस्क मनस्थितीमध्ये पंडितजी घरी आले. त्यांची एक छोटीशी मुलगी होती, असेल 5-6 वर्षाची. अतिशय गोड छान मुलगी होती. तिने विचारलं, बाबा काय झालं, तुम्ही एवढे दुःखी का आहात? पंडितजी म्हणाले, अगं तुला काय सांगू बाई, राजाने मला उद्याच्या उद्या मोक्षाचा मार्ग सांगायला सांगितलेला आहे, नाहीतर तो आपल्याला या राज्याबाहेर हाकलून देणार आहे. मुलगी म्हणाली, मग मग काय, जायचं आपण आता, उद्यातलं मला मोक्षाचा मार्ग दाखवणं शक्य नाही आहे. मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी उद्या राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देते. पंडितजी म्हणाले, अगं मी एवढं वेदशास्त्र सगळं शिकलेलो आहे, मी उत्तर देऊ शकत नाही. तू आत्ता अजून 4-5 वर्षाची आहेस, तू काय उत्तर देणार राजाला? मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही बघाच मी काय करते. बिचारा पंडित अस्वस्थ मनामध्ये तो दिवस घालवला. रात्री त्याला झोप आली नाही. उद्या आपल्याला हे सगळं सोडून जावं लागणार. दरबार भरला. दुसऱ्या दिवशी पंडितजी म्हणाले, राजा आता मला निरोप द्या, असं सांगणार होते. तेवढ्यात पंडितजींची मुलगी दरबारात आली. आणि आता एवढी गोड छान मुलगी आणि नेहमी तिथं वावर असणारी पंडितजींची मुलगी म्हणून सगळेजण तिला ओळखत होते, त्यामुळे तिला कोणी अडवलं नाही. उलट सगळेजण तिचे लाड करायचे. तिने बरोबर दोरी आणली होती. दरबार भरला. राजा नेहमीचे विषय चर्चा करत होता. पंडितजींनी विचार केला, सगळे विषय एकदा राज्य कारभाराचे होऊ देत, मग आपण सांगावं की मी आपणाला मोक्ष मार्ग सांगू शकत नाही आणि मी राज्य सोडून जातो. असा राज्य कारभाराचा विषय दरबारात चाललेला असताना त्या मुलीने काय केलं, स्वतःला त्या खांबाने घट्ट बांधून घेतलं दोरीने आणि रडायला लागली जोर जोरात. राजा म्हणाला, काय मुलगी आहे ही? त्याने द्वारपालाला सांगितलं, अरे सोडव बाबा तिला, सोड दोरी तिची. बरं, तिला कोणी जास्त रागवत पण नव्हतं, कारण नेहमी येणारी सगळ्यांची लाडकी होती ती चुणचुणीत मुलगी. सोडवलं तिला. एक 10 मिनिटं पुन्हा राजाची चर्चा सुरू झाली. पुन्हा त्या मुलीने स्वतःला असं बांधून घेतलं खांबाला घट्ट आणि पुन्हा जोर जोरात रडायला लागली. असं 4-5 वेळा झालं. राजा वैतागला. राजाने त्या मुलीला पुढं बोलवलं. राजा म्हणाला, अगं मूर्ख आहेस का मुली तू? तुला उगीच पंडितजींची मुलगी म्हणून आम्ही तुला माफ केलं, पण काय तुझा मूर्खपणा चाललाय? स्वतःच बांधून घेतेस, स्वतःच रडतेस.
मुलगी म्हणाली, महाराज माफ करा, पण आपण दोघेही सारखेच आहोत म्हणाली. राजा म्हणाला, काय म्हणतीस? होय म्हणाली मुलगी. धीट होती आणि राजाशी नेहमी बोलणारीच होती, त्यामुळे तिला काय फारसं त्याच्यात गांभीर्य वाटलं नाही. म्हणाली, महाराज मी खांबाला बांधून घेते आणि मीच रडते, तसंच तुम्ही पण करता. तुम्ही स्वतःला राज्याला बांधून घेतले, प्रपंचाला बांधून घेतले, तुमच्या आईशारामाला बांधून घेतले, तुमच्या कीर्तीला बांधून घेतलंय, तुमच्या पराक्रमाला बांधून घेतलंय, तुमच्या दरबाराला बांधून घेतलंय, क्षात्र धर्माला बांधून घेतलंय. आणि तुम्हीच रडताय मला मोक्ष पाहिजे म्हणून. कसं शक्य आहे? राजाला धक्काच बसला. राजा म्हणला, आपण केवढी मोठी चूक करत होतो. आपणच सगळ्या गोष्टीमध्ये गुरफटलेलो आहोत, त्या गोष्टींशिवाय आपलं चालत नाही, आणि हे सगळं सोडल्याशिवाय आपण मोक्षाला जाणार कसे? म्हणजे आपण बद्ध आहोत. हे बद्ध लक्षणाचं उदाहरण आहे महाराज. महाराज राजाने खाली मान घातली. म्हणाले, मुली तू खरोखरच अत्यंत बुद्धिमान आहेस, तुझ्या वडिलांसारखीच. राजाने तिला बक्षीस दिलं. ती मुलगी आपल्या नेहमीच्या बाळबोधाप्रमाणे दोरी घेऊन उड्या मारत घरी निघून गेली. राजा म्हणाला, पंडितजी तुमच्या मुलीनं माझे डोळे उघडले, आता तुम्ही कुठेही जायची गरज नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही मला मोक्षाचा मार्ग सांगा. हे सगळं सांगण्याचं कारण काय? बद्ध लक्षण. राजाचं जे लक्षण होतं ते बद्ध होतं. स्वतःची कोणतीही गोष्ट सोडायला तो तयार नव्हता, सगळ्या गोष्टीला बांधलेला गेला होता. अशी जी बद्ध माणसं असतात त्यांना भक्त, ज्ञानी, तपस्वी, योगी, विरक्त, संन्यासी हे समोर आले तरी दिसत नाही. कुठलं शास्त्र चांगलं, सत्संगती चांगली कुठली, चांगलं कर्म कुठलं, वाईट कर्म कुठलं, धर्म कुठला, अधर्म कुठला, सारासार विचारच नसतो. पोटात भूतदया नसते, मृदूवाणी नसते, कुणाशीही कसंही बोलायचं, अपशब्द अर्वाच्य शब्द बोलायचे, कारण अत्यंत दुराभिमान असतो. मान अपमानाची प्रचंड क्रेज त्यांच्या मनामध्ये असते. त्यांना एवढंच काहीतरी कुणीतरी दुखावलं की त्यांचा प्रचंड अपमान होतो. भक्ती, ज्ञान, वैराग्य, साधन हे काहीही त्यांना कळत नाही. नकळे जीवाचे जन्ममूळ, नकळे साधनाचे फळ, नकळे तत्वता केवळ त्या नाव बद्ध. नकळे कैसे ते बंधन, नकळे मुक्तीचे लक्षण, नकळे वस्तू विलक्षण या नाव बद्ध. नकळे शास्त्रार्थ बोलिला, नकळे निजस्वार्थ आपुला, नकळे संकल्पे बांधिला या नाव बद्ध. जयासी नाही आत्मज्ञान, हे मुख्य बद्धाचे लक्षण, तीर्थव्रत ज्ञान पुण्य काहीच नाही. दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही या नाव बद्ध. जे ज्ञान विषय उणे, तेथे कैची ज्ञानाची लक्षणे, बहुसाल कुलक्षणे या नाव बद्ध. बद्ध माणसांची आणखीन लक्षणं त्यांनी दिलेली आहे. समर्थ म्हणतात, आपल्या जीवनाचं सार्थक कशात आहे हे ज्याला कळत नाही
मुक्तीचं लक्षण काय आहे हे ज्याला कळत नाही, आपण कसला संकल्प केला पाहिजे हे ज्याला कळत नाही, मी म्हणजेच देह असं समजणारी देहबुद्धी ज्याच्यामध्ये असते, ज्याला दया, करुणा, नम्रता, सरळता, शांती, क्षमा यापैकी कोणताही गुण नसतो, अतिशय वाईट लक्षणं त्याच्यामध्ये असतात, दुसऱ्याला दोषाचरण करणे आणि दुसऱ्याला डिवचणे यामध्ये त्याला प्रचंड हौस असते, कुठल्याही गोष्टीमध्ये ज्याला आपण ओव्हर रिॲक्ट म्हणतो तसा हा बद्ध मनुष्य असतो, काम, क्रोध, गर्व, मद, भांडण, खेद, दंभ, गुंडेगिरी, मत्सर, तिरस्कार, पाप, अहंकार, कपट, वादविवाद, द्वेष, निंदा या गोष्टींचा अतिरेक करणारा हा बद्ध मनुष्य असतो, कुठलीही गोष्ट डिस्ट्रॉय करायची, नष्ट करायची, त्याला चांगलं काही बघवतच नाही, हा विचार करतो, निष्ठूर असतो, घात करणारा असतो, कुविद्य असतो, भांडण तंटा करण्यामध्ये त्याला मजा वाटत असते, खोटेपणा, लबाडी, नास्तिकपणा, त्याला प्रपंचाचं खूप ज्ञान असतं पण परमात्म्याच्या बाबतीत अज्ञान असतं, संतांची गोडी नसते पण संत निंदेची गोडी असते, संतांची निंदा करतो तो, आपण अनेक उदाहरण बघितले आहेत महाराज, ज्ञानेश्वर माऊलींना किती समाजाच्या निंदेला तोंड द्यावं लागलं, पैठणच्या ब्रह्मवृंदानी ज्ञानेश्वरांना अपशब्द बोलले, संन्याशाची मुलं तुमची कोण मुंज करणार, जेव्हा रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतले, काय सांगू देवा ज्ञानोबाची कहाणी, वेद महिषामुखी बोलविले, त्यावेळेला संत निंदा थांबली, तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या अंबाजी बुवानी, इंद्रायणी नदीने 21 दिवसाच्या उपोषणानंतर तुकाराम महाराजांच्या हातात आणून दिल्या, मग आपल्याला प्रश्न पडतो एवढं उपोषण का करायला लावलं, तुकाराम महाराजांचा पुण्याचा आलेख प्रचंड वाढला महाराज, कोण म्हणतात 11 दिवस, कोण म्हणतात 21 दिवस, आपल्याला निश्चित माहिती नाही, पण काही दिवस उपोषण केलं तुकाराम महाराजांनी, इंद्रायणी काठावरून हल्ले नाहीत, इंद्रायणी नदीने प्रकट होऊन त्यांना वह्या दिल्या कोरड्या, कोरड्या म्हणजे प्रचंड भक्तीच मार्गाचा ओलावा असलेल्या कोरड्या वह्या त्यांनी तुकाराम महाराजांच्या हातात दिल्या, उपोषण केल्यामुळे आत्मशुद्धी झाली, चित्तशुद्धी झाली, महाराजांचा पुण्याचा लेख वाढत गेला, संत दामाजी पंतांनी कोठार मोकळं केलं दुष्काळ ग्रस्तांसाठी, आदिलशहाने त्रास दिला, अटक करायचं ठरलं दामाजी पंतांना, साक्षात परब्रह्म विठू महार म्हणून आदिलशहाच्या दरबारात विजापूरला जाऊन त्यांनी नाणी फेकली त्याच्या तोंडावरची, झाला महार पंढरीनाथ, संत सुखूला त्रास दिला लोकांनी, संतांची निंदा करणं
चांगदेवाने काय केलं? वाघावर बसले, सापाचा चाबूक घेऊन आले ज्ञानेश्वरांना भेटायला, स्वतःचं ऐश्वर्य, स्वतःचं सामर्थ्य दाखवण्यासाठी. ज्ञानेश्वर माऊलीने भावंड्यांना घेऊन भिंत चालवली. अरे तुम्ही सचेतनावरती आलात, मी अचेतन वस्तूवरून आलेलो आहे. परब्रह्म चराचरात आहे हे दाखवून द्यायचं होतं माऊलींना. म्हणून संत निंदा करणारे बद्ध आहेत आणि सत्संग करणारे मुमुक्षु आहेत. आपल्या इंद्रियांचा उपयोग कसा करावा हे कळत नाही, ते बद्ध असतात. परस्त्रीच्या पायामध्ये सगळं द्रव्य अर्पण करणारे बद्ध असतात. अनेक प्रकारची अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये असते, अनेक प्रकारची अस्वस्थता. मला पैसे कसे वाढतील, माझा बंगला कसा वाढेल, मला कार कशी बदलायला लागेल, माझे कपडे कसे चांगले राहतील, मी अजून किती सोनं घेऊ, सतत अस्वस्थता. इथं गुंतवू का तिथं गुंतवू का, इथं गुंतवू का तिथं जास्त व्याज आहे. अरे जिथं निर्व्याज प्रेम आहे त्या सत्संगतीला जात नाही. संतांची या गावा प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ लवलेश. तिथं निर्व्याज प्रेम आहे तिथं जाणार. व्याज काय बघतोस? एक बँकेचं एक व्याज असते, दुसऱ्याचं दुसरं असतंय. संतांचं तसं नाही आहे, संत निर्व्याजच आहेत. पण ते जे निर्व्याज प्रेमामुळे तुला जी शांती लाभणार आहे ती जगातल्या कुठल्याही बँकेत पैसे ठेवून लाभणार नाही. या ठिकाणी 7वा समास बुद्धबद्ध लक्षण संपतोय. पुढच्या 8व्या समासामध्ये मुमुक्षु लक्षण सांगितलेलं आहे. मुमुक्षुचा अर्थ काय होतो? समर्थ म्हणतात, संसार मदाचे निगुणे नानाही नै कुलक्षणे, जयाचे मुखावलोकने दोषची लागे. ऐसा प्राणी जो का बद्ध, संसारी वर्तता अबद्ध, तयास प्राप्त झाला खेद काळांतरी. संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. ज्याला प्रपंची उदास, मने घेतला विषयान्यास, म्हणे आता पुरेसोस संसारीचा. प्रपंच येईल सकळ, येथील श्रम तेथील फळ, आता काही आपुला काळ सार्थक करू. एवढे दिवस संसाराचं सुख घेतल्यानंतर, प्रापंचिक सुखाने मदोन्मत्त झाल्यानंतर एक दिवस असा येतो की त्याला त्रासच त्रास व्हायला लागतो. मग या त्रासाचं कारण तो शोधायला लागतो. तेव्हा संसारो तापनित्ययः हे त्याच्या लक्षात येतं. संसारामधल्या दुःखानेच मी पीडित झालोय अशी त्याची खात्री होते आणि मग तो सुखाचा शोध घ्यायला लागतो. आता प्रपंच भास, पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, योगीराज विळवणी मना लेव माय, अधिक देखणे परी निरंतर पाहणे. आता बास झाला प्रपंच. पश्चातापाने होरपळून गेलेला आहे. आणि मग ही जी स्थिती त्याच्या मनाची झालेली आहे, त्याच्या मनातला देवपणा जागे होतो आणि प्रपंचापासून दूर व्हायसाठी तो धडपडू लागतो, प्रयत्न करू लागतो. ही अवस्था आहे, ही मुमुक्षु अवस्था आहे. हे मुमुक्षु माणसाचं पहिलं लक्षण आहे. काही विद्यार्थी असतात,
आता मी बरीच वर्ष प्राध्यापकात असल्यामुळं मी विद्यार्थ्यांचा फार जवळून अभ्यास केला. पहिल्या टर्मला त्यांना अतिशय वाईट मार्क पडले की आम्ही रागावतो, पालकांना बोलवून घेतो, याचा अभ्यास खूप कमी पडतो, त्याने अभ्यास करायला पाहिजे. मग त्यातले सेन्सिटिव्ह विद्यार्थी जे असतात की नाही सर जे सांगतायत ते बरोबर आहे, मग ते मित्रांबरोबरच्या गप्पा, पार्ट्या, फालतू वेळ घालवणं हे सगळं बंद करतात. त्याच्यातून ते बाहेर पडतात. जसा सत्संग असतो तशा हुशार विद्यार्थ्यांची ती मैत्री करतात. स्वतः नोट्स काढायला लागतात, वाचायला लागतात. जे आता टर्म एंडच्या परीक्षेमध्ये झालं ते विद्यापीठाच्या परीक्षेत होऊ नये यासाठी त्यांची धडपड आणि तळमळ चालू असते. ती जशी असते तशी मुमुक्ष आवश्यक वाटणाऱ्या माणसाच्या मनामध्ये असते. मुमुक्षा म्हणजेच इच्छा, मोक्ष मिळवण्याची इच्छा म्हणजेच मुमुक्षा. पण ही मधली फेज आहे महाराज, मधली अवस्था आहे. प्रपंच शी सगळी बंधन तटा तोडायची. किती बंधन आहेत प्रपंचामध्ये. पत्नी आहे, आई, बहीण. आईची सेवा केलीच पाहिजे, तो प्रश्न नाही, पण पत्नी, मुलं, पैसा, सोनं, घर, गाडी, कपडे, येणं जाणं, पाहुणे, ह्याचं लग्न, त्याची मुंज, त्याचं जावळ, त्याची वास्तुशांती, या मुलाचं आजारपण, त्या मुलाचं आजारपण, बायकोची चिडचिड, भांडणं, तंटे, वाटाघाटी. भाऊ म्हणतो मला एवढी जमीन पाहिजे, बहीण म्हणते मला पण वाटा पाहिजे. आपल्याला कीर्ती मिळवली की दुसऱ्याला सहन होत नाही, दुसऱ्याने कीर्ती मिळवली की आपल्याला सहन होत नाही. किती किती प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. सतत अस्वस्थ ठेवणाऱ्या गोष्टीचं नाव म्हणजे प्रपंच. पंचिंग मशीन असतं की नाही, पंच करतो कागद आपण, ते कसं भोकं पाडतं, तसं प्रपंच हे सुद्धा एक पंचिंग मशीन नाही. त्या आयुष्याला भोकं पडत असतं, सदा छिद्र पडतं, दुःखाची छिद्र पडतं, मनस्तापाची छिद्र पडतं, अस्वस्थतेची छिद्र पडतं. सतत अस्वस्थतेमुळे रोग वाढलेत महाराज. मग कोणाला डिप्रेशन, कोणाला हार्ट अटॅक, कोणाला बीपी, कोणाला शुगर, कोणाला मूळव्याध, कोणाला निद्रानाश, कोणाला व्यसन. मी पाप पुण्याचा कधी विचारच केला नाही, आता मला पुण्य करायला पाहिजे, मी संत सज्जनांची संगत केली पाहिजे. मी आतापर्यंत संतांना ओळखलं नाही, पण मला आता संतांची चांगली मैत्री करायला पाहिजे, संतांनी केलेल्या उपदेशाचा मला आदर करायला पाहिजे. मी संसाराच्या पायात खूप पाप केलेलं आहे, आता मी काय उपाय करू, आता कोणत्या मार्गाने मला भगवंताची प्राप्ती होईल. मी फक्त पैसेच मिळवत बसलो. मी पंडित आहे असं समजून लोकांना फसवलं, सत्याचा उच्छेद केला, पोट भरण्यासाठी काय वाटेल ते केलं, टेबलाच्या खालून पैसे घेतले, व्याजाने पैसे दिले. मग त्याला स्वतःमध्ये दोषच दोष दिसायला लागतात. ही मुमुक्ष अवस्था आहे महाराज. स्वतःचे दोष आत डोकावून अगोदर पाहणं ही मुमुक्ष अवस्थेचे पहिलं लक्षण आहे. आणि मग ते दोष कसे घालवता येईल याचा विचार करतो. हे सगळे दोष आता मला डिलीट केले पाहिजेत आताच्या भाषेत. मग हा धडपडणारा मुमुक्षू मनुष्य काय करतो, पहिल्यांदा शम म्हणजे शांतपणा,
दम म्हणजे इंद्रियावरती विजय कंट्रोल करणे. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. उपरती म्हणजे अनासक्ती. श्रद्धा देवावर, शास्त्रावर, संतांवर, गुरुवर श्रद्धा ठेवायची. आणि समाधान चित्ती असो द्यावे समाधान. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आणखीन लालसा उत्पन्न नाही झाली पाहिजे. अहंकार दूर ठेवतो. संतचरणी लीन होतो. प्रपंचातून सुटतो. मी संतांचाच होऊन राहीन अशी मानसिक तयारी ज्याची होते तो मुमुक्षू आहे. मी संतांचाच होऊन राहीन. मी कुणाचं नाही, आता बायकोचं नाही, मुलांचं नाही, कुणाचं नाही, संतांचा होऊन राहील. होऊ देत मला कष्ट, मला जमिनीवर झोपायला लागू दे, मला पहाटे उठायला लागू दे, मला संत वचन पाठ करू दे. मी पखवात शिकीन, मी टाळ शिकीन, मी भजन शिकीन, संत वचन शिकीन, ज्ञानेश्वरी वाचीन, दासबोध वाचीन, तुकारामांची गाथा वाचीन, एकनाथी भागवत वाचीन, नामदेव महाराजांचे अभंग वाचीन. ही इथपर्यंत जी अवस्था आहे, प्रपंच सोडून परमार्थाच्या मार्गावर येण्याची अवस्था, अजून तो मोक्षाच्या पर्यंत गेलेला नाही आहे. अजून तो प्रपंच त्यांनी नुकताच सुटलेला आहे, स्टेशन सुटलेलं आहे ते, आणि मोक्षाच्या मार्गाकडं तर तो निघालेला आहे. ही निघाण्याची जी अवस्था आहे ती मुमुक्ष अवस्था आहे. अशा रीतीने आपण 7वा आणि 8वा समास आज पाहिलेला आहे. उद्या साधकाबद्दलचं लक्षण बघूया. तुम्हाला वाटलं तर सबस्क्राईब करा. आता सारखं सारखं तेच सांगणं मलाही योग्य वाटत नाही. मी इथंच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.